मॉर्निंग. आता उठले. माझं मॉर्निंग वॉर्म वॉटर. मॉर्निंगला तुम्ही सुद्धा मॉर्निंगला वॉर्म वॉटर पिया. मी बनवणार आहे पोहे. अँड पोहे इज रेडी. मस्त झाले पोहे. तुम्ही सुद्धा या पोहे खायला. पाठी कपडे आहेत, ते सगळं पॅकिंग करून आतमध्ये ठेवायचे. रोजचं जेवण बनवण्याचं सेम थिंग की जेवण बनवायचं आहे. आणि हे आहे अदितीचं जेवण. आणि इथे माझे जळून जाईल आणि मी बसली आपली तिथे टॉपिकवर बोलत. मी आता बँड्राला उतरली आहे. आपको नाही मी आता बँड्राला उतरली आणि आता चालली मम्मीला आय गेस 20 मिनिटं बसायला. 20 मिनिटं झालं. आम्ही लोक वेट करतो ऐशूचं. आणि ऐशू येते खोटं सांगते. आणि मी आणि माझी बहीण वेट करतो. यायला तर टाइम लागतो ना. हां मग. आणि तू जेवून नाही आलीस का घरी? मग आता ही परत जाणार अंधेरीला. मी आणि माझी बहीण बाहेर जाणार. फिरणार आहे फक्त. मग काय फिरायचं नाही का? आम्ही कुठं जायचं नाही, फक्त तुमची कामं करत बसायची काय घरातली? बहीण टीचर बघते तिच्यासाठी जरा. चाललो दोघी बँड स्टँडला बसणार तिथे थोड्या वेळ आणि गपशप करणार. खूप वर्षानंतर आम्ही चाललो तिकडे बँड स्टँडला. आता आमचं पहिलं आम्ही नेहमी इथे फिरायचो वगैरे. आम्ही तेव्हा यंग होतो, टीनेजरमध्ये. ते खूप फिरायचो बँड्राला. आणि माझी मैत्रीण होती मंजू, तिच्यासाठी जास्त फिरायची. मी तिच्यानी कमी फिरायची, या दोघी फिरत असायच्या इथे बँड्राला. आता बँड्राला पोचलो आहे. पण जिथे जो सलमानचं घर आहे ना, तिथून तो रस्ता बंद केला आहे. तो एकदम माउंट मेरीचा जो रस्ता आहे ना असा, आता फिरून घेऊन जातात असं काटर रोडला वगैरे बँड स्टँडला. काटर रोड तिकडे गेलं ना आपलं बँड स्टँडला. आता असं राऊंड मारून घेऊन जातं आहे. लांब आता रस्ता झाला एकदम. तर सलमानच्या सिक्युरिटीसाठी मे बी तो रस्ता बंद केला असेल तिकडचा, म्हणून एवढं राऊंड मारून यावं लागतं. आणि आम्ही पहिला दोघीला पागल होते सलमान खानच्या पाठीमध्ये. मी माझ्या सगळ्या मैत्रिणी शाळेतल्या मधल्या सुट्टीमध्ये सगळे पळायच्या फोटोज घ्यायला, जेवण घ्यायला बाजूला आणि फोटोज कलेक्ट करायला सगळे धावत राहायचे. एकमेकींसंग ते भांडत राहायचे. माउंट मेरीचा रस्ता वरती जो आहे ना स्टेअर्स, तिथून वरती जाण्यासाठी एवढं फिरून जावं लागतं. आणि ते येईल आता शाहरुख खानचं घर. पुढे आहे ना मन्नत. हा रेखाचा बंगला या साईडला आहे. आणि पुढे जॉन इब्राहिमने आता घर घेतलं. इकडे पुढे त्याचं घर आहे. इथे उतरलो असं ना आपण इथं. भाई ज्यादा आगे नहीं जाना है हमको. बस यहाँ पे उतार दो, हमें आगे नहीं जाना है. यहाँ पे रुका दो. बस. नहीं कांदा वांदा मत डालो बाबा, मैं खाती नहीं हूँ. मेरा नाटक रहता है बहुत खाने का. आणि आम्ही आता सँडविच घेतोय एक आणि भेळ. आपण सांगतो किती वर्षाने आलो? किती वर्षाने आलो असं इथे? 4-5 वर्षांनी. हां जास्त कधी आलेलो? निर्वी का लहान होते तेव्हा. राणी मी कुठं आलेली? काटरोडला गेलेलो आपण. काढूला ना आपण तिथे गेलेलो. काटरोडला गेलेलो तेव्हा मी नव्हती तुझ्यासाठी. बाईक होती, आठवतं तुला? बाईक होती, आपण बसलेलो दोघी जणी. आठवतं? चांगला होता ना सँडविच. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आणि हे आहे सलमान खानचं घर. स्टेशनला मी पोहोचले. नक्कीच पोहोचेल मी आता. 1 तास झालं मी शिडीवर बसले. ऐशूची वेट करते. तिला बोलली होती चावी ठेवून जा. ती चावी सोबत घेऊन गेली आणि बँड्राला मला मिळाली, पण तरी तिने चावी मला दिली नाही.
आणि मी इथे 1 तास झालं बसली आहे तिची वाट बघत. मी बोली घरी जाईन आणि मस्त अद्रकवाली चहा पिईन. मला इतकं सर्दी आणि डोकं दुखायला लागलं सडनली ना, तर तहान पण लागली आणि पाणी नाही माझ्याजवळ. पाणी संपलं आहे बॉटलमधलं. आणि आता आयशू बोरिवलीच्या पुढे पोचली आहे. आता तिने फोन केला, ती बोली 20 मिनिटात मी पोचेन, वेट कर, मी येते लगेच. वेट करते तिची. आणि आता आयशू आली आणि आम्ही बाहेर 2 तास झालं बसलोय. आदिती आली, आदिती पण बाहेर बसली आहे. पण आम्हाला जास्त टाइम नाही बसायला भेटला. मी 2 तास झालं बसली. मला सर्दी झाली, डोकं दुखायला लागलं माझं वेटिंग करण्यामध्ये. मी खूप सामान आणलंय. आणि ही शॉपिंगला गेलेली आणि बघू शकता तुम्ही माझा चेहरा कसा झाला. इतका मला वैताग आला ना. मी विचार केलेला येता की मी गरम गरम चहा पिन अद्रकवाली आणि मस्त बसेन येऊन. पण आयशूने मला असं वेळ हे करायला लावलं ना, वेळ माझी डोक्याचं खोकं झालं माझं. मस्त गरम गरम चहा पियाले मी आणि बसले आता. अद्रकवाली चहा स्पेशल बनवून पियाले. बाथरूमची लाईट चालूच आहे. बघावं तेव्हा लाईट चालूच असते. मीच बंद करायचे सगळ्या लाईट्स. सर्दी झाली आहे एवढी ना, डोकं दुखत आहे. पण खिचडी बनवते सगळ्यांसाठी. मला वाटलं आज मला काहीतरी स्पेशल हे लोक बनवून देतील, पण नाही. आणि मी गरम गरम पाणी पिते. थोडं सर्दी ठीक होईल. गळा सारख्या शिंक्या येतात आहेत मला. गरमागरम खिचडी. बस ना आयशूला. गरमागरम खिचडी. तर तिचं कसं चाललंय बा आतमध्ये, हसणं चाललंय बघ अभ्यास सोडून.